व्यूअर्स नमस्ते. मांजरी पोलीस स्टेशनमध्ये मेडिको लिगलचा एक डिफरंट केस रजिस्टर करण्यात आलेला आहे. डिफरंट यासाठी आहे की जनरली मेडिको लिगल केसमध्ये तुम्ही बघितलं असणार एक किंवा मॅक्सिमम दोन डॉक्टर्स जे आहेत त्यांच्याकडनं जेव्हा हलगर्जीपणा होतं किंवा नेग्लिजन्स होतं तेव्हा केसेस रजिस्टर होतात. या केसमध्ये 4 डॉक्टर्स आहे आणि त्यांच्यासोबत एक कर्मचारी म्हणजे हॉस्पिटलचा कर्मचारी पण आहे. हॉस्पिटलचं नाव आहे साई केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मांजरी आहे. तर झालं असं सप्टेंबर 2025मध्ये जे कंप्लेनंट आहे फिर्यादी जे आहे तर त्यांना हेल्थ इश्यू होतं, त्यांना प्रॉब्लेम होता आणि त्यामुळे ते या हॉस्पिटलला गेल्या हेल्थ चेकअपसाठी. चेकअप करताना डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की हे तुम्हाला फायब्रॉईडचा त्रास आहे आणि लेझर सर्जरीनी हे फायब्रॉईड काढावं लागणार आहे. त्यांनी त्वरित हो म्हटलं. दुसऱ्या दिवशी म्हणजे सप्टेंबर 15ला सर्जरी झाली, 17ला त्यांना डिस्चार्ज मिळालं आणि टेक्निकली विषय संपला म्हणजे हॉस्पिटलकडनं. मात्र या महिलेचा जे त्रास होता, यांना जे वेदना होत्या, हा विषय नाही संपला. परत त्यांना हा त्रास सुरू झाला आणि काही दिवसापूर्वी त्यांनी परत जेव्हा हॉस्पिटलला जाऊन चेकअप केलं तर त्यांना कळलं की त्यांचं युट्रस काढण्यात आलेलं आहे मागच्या सर्जरीमध्ये म्हणजे सप्टेंबरच्या सर्जरीमध्ये. हे त्यांच्यासाठी खूप शॉकिंग होतं कारण की त्यांनी हॉस्पिटलला किंवा डॉक्टर्सला युट्रस काढण्याची परवानगी नाही दिली होती. त्यांनी डॉक्टरांना जाब विचारलं, त्यांनी हॉस्पिटलला जाब विचारलं, कोणाकडेही काही उत्तर नव्हतं आणि शेवटी त्यांनी मांजरी पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस स्टेशनची जी टीम इन्व्हेस्टिगेटिंग टीम आहे त्यांनी हा विषय डिस्ट्रिक्ट मेडिकल पॅनल जे आहे त्यांच्यासमोर मांडलं. म्हणजे तिथे या सर्जरीचे डॉक्युमेंट्स, हेल्थ रिपोर्ट, या महिलेची हेल्थ रिपोर्ट हे सगळं चेक केल्यानंतर मेडिकल पॅनलनी डिस्ट्रिक्ट मेडिकल पॅनलनी या डॉक्टरांचं जे नेग्लिजियन्स आहे यावर शिक्कामोर्तब केलं आणि त्या बेसिसवर हा केस जे आहे ते रजिस्टर करण्यात आलेला आहे. मात्र इम्पॉर्टंट हेच आहे की हा फक्त 1 किंवा 2 डॉक्टरांच्या अगेन्स्ट नाही आहे. डॉक्टर संदीप कराड, डॉक्टर मंदार साहूजी, डॉक्टर निर्मल शेख, डॉक्टर शहजाद शेख आणि या सगळ्यांसोबत कर्मचारी सूरज कांबळे म्हणजे 5 लोकांच्या अगेन्स्टमध्ये हा केस जे रजिस्टर झालं आहे. BNS 35मध्ये म्हणजे कॉमन इंटेन्शन आणि BNS 125 म्हणजे निष्काळजीपणा ज्याच्यामुळे एखादी व्यक्तीचं मोठं नुकसान होऊ शकतं. अशा या 2 कलमाखाली हा केस रजिस्टर करण्यात आलेला आहे आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. न्यूज वॉचकरिता मी टीकम शेखावत.